ऐका, पैशाचा जर तुम्ही विषय परमार्थात काढत असाल तर एक बारीक उत्तर मला एका गोष्टीचं द्या. तुम्ही देऊन देऊन आम्हाला किती पैसे देणार आहेत बरं? 10 लाख 20 लाख देणार आहेत का? नाही. काय देऊन दिले तर 11,000 देतात फार तर, याच्यावर काय द्यायचे? इतके नाही का? तुम्ही हात म्हणा तोंडापुरतं मी काय मागायला लागलो का? आम्ही काय तुमच्या खिशातले घेणार आहे का? अहो हा म्हणल्यावर पण तोंडापुरतं हा म्हणा. आता तुम्ही खोटं कधी काय बोलतच नाहीत का? पण तोंडापुरतं मला समाधान वाटण्यापुरतं तर हा म्हणा. जरा कीर्तन अजून बरं होईन 11च्या अपेक्षेने. विठ्ठल विठ्ठल ऐका, प्रत्येक जण काहीतरी लाभाच्या अपेक्षेनं काय करतोय? प्रयत्न करतो. ऐका, परमार्थ असू द्या अथवा प्रपंच असू द्या, काहीतरी लाभ व्हावा या हेतून प्रत्येक जण काय करतोय? प्रयत्न करतोय. संसारातले लाभ वेगळे आणि परमार्थातले लाभ वेगळे. संसारामध्ये जे लाभ तुम्हाला होतात हे फार काळ टिकणारे नसतात, पण परमार्थामध्ये जे लाभ होतात हे चिरकाळ टिकणारे असतात. तुम्ही परमार्थामध्ये जर आलात आणि परमार्थामध्ये आल्यानंतर तुम्हाला जो लाभ होईल, आता लाभाचा विषय चालला होता, माझा मुद्दा इथं होता की तुम्ही देऊन देऊन पैसे किती देणार आहात? तुम्हाला जर वाटत असेल 2 रुपये भेटावे या लाभाने महाराज मंडळी आलेली असतील तर तुम्ही देऊन देऊन किती पैसे देणार आहेत? 5,000 देताल, 10,000 देताल, 11,000 देताल. आणि आता गावोगावी असं झालं. इकडे बघा, ते पाठीमागून जे येते ते तुमच्याच गावातले आहेत. माझ्याकडे पहा काय झालंय गावोगावी महाराज, मच्छूभाऊ गावोगावी असं झालंय. आता कार्यकर्ते मंडळी भरपूर झाले आणि त्या यूट्यूबने घोटाळा घातला. आणि यूट्यूबने घोटाळा घातल्यामुळं घोटाळा असा झाला, यूट्यूबवरती 2 मिनिटाची 1 मिनिटाची क्लिप पाहायची आणि मग कार्यकर्त्यांनी म्हणायचं नाही हाच कीर्तनकार बोलवायचं. मग त्याला फोन लावला की तो म्हणतो मी काय 50 शिवाय येत नाही. मग कीर्तनकार 50,000 रुपयाचा एका दिवसाला आणता. खरं सांगा, 8 दिवस जी गायक मंडळी थांबते त्यांना देता का 50,000 रुपये तुम्ही? एका दिवसाच्या कीर्तनकाराला किती देता? 40,000 देता, 50,000 देता, 30,000 देता, 25 देता. मृदंगाचार्य जे 8 दिवस थांबतात त्यांना 30,000 दिले का आतापर्यंत कधी? दिले का? नाही दिले. तिथं तुमचा टाळ्या वाजवायला सुद्धा नको वाटतंय महाराज, पैसे द्यायचा लांब विषय राहिला. अहो टाळ्या सुद्धा नको वाजतायत. अरे 1 दिवस कीर्तनकार येतो, 1.5 तास कीर्तन करतो, 30-40,000 घेऊन जातो. ही माणसं लाख मोलाची माणसं 8 दिवस तुमच्या गावात थांबतात आणि तुम्हाला 2,000 वाढून द्यायचे वाटलं तर जीवर येतं महाराज, जीवर. माझं एक वाक्य ऐकून जा, इकडं लक्ष द्या भांडगावकर, इकडं लक्ष द्या. ऐका, उद्यापासून ऐका एक काम करा, ही मंडळी सगळी 8 दिवस तुमच्या गावात थांबतात. किती दिवस? 8 दिवस. एक काम करा, कीर्तनकाराचे 2-2 हजार कमी करा, पण यांना पैसे वाढून द्या. तो नियम उद्यापासून चालू करा. विठ्ठल विठ्ठल उद्यापासून, आजपासून नाही. कीर्तनकाराचे 2-2 कमी करा, यांना द्या, पण ते उद्यापासून चालू करा. ऐका, मला मुद्दा असा मांडायचा आहे, परमार्थातला लाभ वेगळा आणि प्रपंचातला लाभ वेगळा. परमार्थामध्ये जो तुम्हाला परमार्थ केल्यानंतर लाभ होणार आहे, कितीही वर्ष संसार करा, संसारामध्ये तो लाभ नाही. आणि परमार्थातला लाभ चिरकाळ टिकणार आहे, संसारातला लाभ काही काळापुरता टिकणार आहे. खरं सांगा, कांदा चांगला आला, लाभ झाला. कांदा चांगला आला, लाभ झाला. जास्त कांदा निघाला, लाभ झाला. ऐरणीत भरला, लाभ झाला. आणि मार्केटला न्यायच्या टायमाला भाव कमी झाला, काय झालं? म्हणजे संसारातला लाभ फार काळ टिकणारा नाही. संसारामध्ये क्षणाक्षणाला लाभ कमी जास्त होत असतो, पण परमार्थामधला लाभ जर एकदा तुम्हाला प्राप्त झाला तर महाराज म्हणतात परमार्थातला लाभ मरेपर्यंत नाही, मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय येतो? काम येतो. संसारामध्ये मिळणाऱ्या गोष्टी, संसारामध्ये प्राप्त होणाऱ्या गोष्टी, जोपर्यंत तुमच्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंतच तुम्हाला कामं येतील. पण परमार्थामध्ये मिळालेल्या गोष्टी, परमार्थामध्ये प्राप्त झालेल्या गोष्टी, तुमच्या देहातला प्राण जरी गेला तरी सुद्धा वरती ज्यावेळेस हिशोब होतो तिथं हिशोबाला परमार्थ केलेला काम येतो. संसार किती वर्ष केला, किती बांध करू जमिनी वाढवल्या, याचा हिशोब तिथं होत नाही. ते सगळं इथंच राहतं. पण परमार्थ किती केला, नामस्मरण किती केलं, अन्नदान किती केलं, किती गावामध्ये वर्गणी दिली, याचा सगळा हिशोब कुठं होतो? ग्रामपंचायतमध्ये नाही. मग वरती ज्यावेळेस चित्रगुप्त वही घेऊन बसतो तिथं हिशोब होतो. हा यानं वर्गणी किती दिली, यानं पंक्ती किती घातल्या, हा सप्त्याला आडवा किती चालला, याचा हिशोब कुठं होतो? तुमच्या लक्षात येत आहे ना. आणि आता गावगावी तेच झालंय, सप्त्याला मदत करणारे कमी आणि आडवे चालणारे जास्त. हे गावगावी चालू झालंय, ते सगळीकडे. आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतो, सगळीकडे हेच आहे. 2 जण आडवे गेले ना महाराज, काही काही गावचे सप्ते बंद पडले. 2 जणांनीच कमून, नाही मी सांगितलं ते बाबा आणलाच नाही. अरे तुझ्या घरी आण ना, तू 8 दिवस ठेव तुझ्या घरी, इकडं कुठं गावात राडा घालतो? अवघड झालं. ऐका, संसारातला लाभ वेगळा आणि परमार्थातला लाभ
वेगळा. संसारामध्ये मिळणारा लाभ आहे जास्त काळ टिकत नाही आणि परमार्थात मिळालेला लाभ किती करा संपत नाही. आणि म्हणून मग आपण प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला संसारामध्ये लाभ मिळणार आहे की परमार्थामध्ये लाभ मिळणार. आपण विचार करणं गरजेचं आहे. कीर्तन फक्त ऐकत जाऊ नका, जरा ऐकत जा. कीर्तन फक्त ऐकत जाऊ नका, ऐकत सुद्धा जा, लक्ष देऊन ऐकत जा. कीर्तन परमार्थामध्ये मिळणारा लाभ हा अनंत काळापर्यंत टिकणार आहे. आणि म्हणून तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे की आपण लाभ शोधावा. पण कुठं शोधावा? परमार्थामध्ये. संसारामध्ये लाभ शोधत बसू नका. संसारामध्ये लाभ शोधता शोधता महाराजांचं प्रमाण आहे, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, उपस्थितीमध्ये विठ्ठल विठ्ठल महाराज म्हटले, अरे संसारामध्ये काहीतरी लाभ मिळेल या आशेनं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. संसारामध्ये लाभ मिळेल या अपेक्षेनं आमचा पंजा गेला. हो, संसारामध्ये लाभ मिळेल या आशेनं आमचा आजा गेला. संसारामध्ये लाभ मिळेल या आशेनं आमचा बाप गेला. संसारामध्ये लाभ मिळेल या आशेत आमचं जीवन चाललंय. संसारामध्ये लाभ मिळेल या आशेनं आमचं पोरगही जाणार आहे आणि नातूही जाणार आहे. पण संसारामध्ये लाभ मिळाला नाही. संसारामध्ये लाभ मिळत नाही. मिळाला तर क्षणिक आहे, जास्त काळ टिकणारा लाभ संसारामध्ये मिळत नाही. आणि म्हणून महाराज म्हटले, एक काम करा, तुम्हाला जर लाभ पाहिजे असेल तर परमार्थ मार्गामध्ये या. आता मला महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे, लाभ आपण कोणाच्या संगतीत जातो याच्यावर डिपेंड आहे. आपल्याला काय लाभ मिळणार हे आपण कोणाच्या संगतीत जातो याच्यावरती ठरलेलं आहे. तुम्ही चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये जर गेलात तर चांगला लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही जर दुर्जनाच्या नामखळाच्या संगतीमध्ये गेलात तर तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे? खरं सांगा, खरं सांगा. चोराच्या संगतीत गेले बा, कोणाच्या? चोराच्या संगतीत गेल्यावर ज्ञानेश्वरी वाचायला भेटणार आहे का? अरे जर चोराच्या संगतीमध्ये गेलात तर तुम्हाला सामान्य एखादी चिंधी जरी दिसली तर अपेक्षा निर्माण काय होईल? मनामध्ये भाव निर्माण काय होईल? आपण चोरी केली पाहिजे. आता मला मुद्दा महत्त्वाचा असा मांडायचा आहे, चोराच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लाभ होणार आहे का? हो, हां, होईल ना लाभ. असं कसं? चोराच्या संगतीत गेल्यानंतर किती मोठा लाभ आहे महाराज. काय लाभ आहे? एका रात्रीत 5 लाख रुपयाचा दरोडा. किती? वर्षभर मेले शेती करू करू लाख मिळत नाही, एका रात्रीत 5 लाख रुपयाचा दरोडा. हा आमच्या जीवनातला काय आहे?
लाभ. कोणाच्या संगतीत गेल्यानंतर? चोराच्या. पण ऐका ना, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पकडलं. त्या चोरांनी याचं नाव घेतलं, सगळे पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि बर्फाच्या लादीवर झोपवले आणि पट्ट्याने जेव्हा त्यांचे टंगडे मारले. हा त्यांच्या जीवनातला काय आहे? लाभ आहे. कोणाच्या संगतीत गेल्यानंतर. म्हणून महाराज म्हणतात, खळाची संगती उपयोगाची नाही. जाताना माणसानं कोणाच्या संगतीमध्ये गेलोत, त्या संगतीवरून तुमचा भेटणारा लाभ त्या ठिकाणी ठरलेला आहे. जशा व्यक्तीच्या संगतीमध्ये जाताल तसा लाभ तुम्हाला मिळणार आहे. मृदंगाचार्याच्या संगतीमध्ये जर गेलात तर मृदुंग शिकण्याचा लाभ मिळणार आहे. गायक मंडळीच्या संगतीमध्ये गेलात, गायन शिकण्याचा लाभ मिळणार आहे. टाळकरी मंडळीच्या संगतीमध्ये गेलात, टाळ शिकण्याचा लाभ मिळणार आहे. साऊंड सिस्टीमवाल्यांच्या संगतीमध्ये गेलात, सिस्टीम ऑपरेटिंग कसं करता येईल याचा लाभ मिळणार आहे. कीर्तनकाराच्या संगतीमध्ये गेलात तर कीर्तन कसं करावं याचा लाभ मिळणार आहे. एखाद्या शिक्षकाच्या संगतीमध्ये गेलात, शिक्षण कसं घ्यावं याचा लाभ मिळणार आहे. एखाद्या वकिलाच्या संगतीत गेला तर लोकांचे घरं कसे जोडायचे. इथं कोणी वकील असलं तर व्हायचा घोटाळा, उद्या आपल्यावरच केस होईल. लोकांचे घरं जोडायचे कसे? वकील काय घर तोडतात का? लोकांचे घरं, नवरा बायकोचे भांडणं, भावाभावाचे भांडणं मिटवतात ना वकील. एखाद्या वकिलाच्या संगतीत गेले तर लाभ असणारा वेगळा आहे. डॉक्टराच्या संगतीमध्ये गेले तर लाभ वेगळा आहे. इंजिनियराच्या संगतीमध्ये गेले लाभ वेगळा आहे. एखाद्या न्हावीदादाच्या संगतीमध्ये गेले लाभ वेगळा आहे. सुतारदादाच्या संगतीमध्ये गेले लाभ वेगळा आहे. चांभारदादाच्या संगतीमध्ये गेले लाभ वेगळा आहे. कुंभारदादाच्या संगतीमध्ये गेले लाभ वेगळा आहे. आणि एखाद्या पुढाऱ्याच्या संगतीत गेल्यावर तिथं लाभाची अपेक्षा करायचीच नाही. ते बिचारे त्यांचाच लाभ करून घेतात, तुमच्या वाट्याला तिथं काही येत नाही. महाराजांचं गोड प्रमाण असं आहे, महाराजांचा मूळ मुद्दा असा आहे, तुम्ही कोण्या व्यक्तीच्या संगतीमध्ये जाता त्यावरून तुमच्या जीवनामध्ये लाभ काय मिळणार आहे हे ठरलेलं आहे. चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेलेत तर लाभ चांगला मिळणार आहे. वाईट माणसाच्या संगतीमध्ये गेलात लाभ त्या ठिकाणी वाईट अशा प्रकारचा मिळणार आहे. पारमार्थिकाच्या संगतीमध्ये गेलात तर पारमार्थिक अशा प्रकारचा लाभ मिळेल. आणि सांसारिकाच्या संगतीमध्ये जर गेलात तर सांसारिकाच्या ज्या लाभाच्या गोष्टी आहेत हा खूप वेगवेगळा आहे. आशयमध्ये सगळं जीवन ज्या सांसारिकाचं जातंय त्या सांसारिकाच्या संगतीमध्ये जाऊन महाराज म्हणतात लाभ फार काही मिळणार नाही. आणि म्हणून माणसानं संगती करताना विचार करून करावी. संगती कोणाची केली पाहिजे याला विशेष महत्व आहे. काय संगती कोणाची करावी याला विशेष महत्व आहे. महाराजांनी त्या ठिकाणी प्रमाणासहित सांगितलं, शास्त्रांनी वर्णन करून सांगितलं, या जीवानं जीवाची संगती करू नाही, या जीवानं जडाची संगती करू नाही आणि या जीवानं जनाची संगती करू नाही. कोणाची संगती करायची नाही आणि कोणाची संगती करायची हे दोन वेगवेगळे भाग आहेत. कोणाची संगती करायची नाही? जीवानं जीवाची संगती करायची नाही. का जीवानं जीवाची संगती करायची नाही? महाराज म्हटले, एक जीव दुसऱ्या जीवापाशी गेला, त्याच्या संगतीमध्ये जर गेला तर त्या जीवाची आणि या जीवाची अवस्था कशी आहे? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. महाराज म्हटले, ज्या जीवाच्या संगतीमध्ये तू गेला तो जीव अगोदरच कसा आहे? दुःख रूप आहे. का तर दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि सुखाचा विचार संगतीमध्ये कोणाच्या जावा, ज्याच्याकडे काहीतरी सुख आहे अशाकडे आपण संगतीमध्ये जावं. पण जीवाच्या संगतीमध्ये आपण जाऊ नये. का जाऊ नये? तर जीव अगोदर कसा आहे? दुःख रूप आहे. या जीवाचा विचार जर केला तर प्रत्येकाच्या अंतःकरणातलं दुःख कसं आहे? वेगवेगळं आहे. दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले. इकडं लक्ष द्या माऊल्या, इकडे लक्ष द्या. दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले. महाराज आळंदीला शिकायला एकत्र होते आणि मग आळंदीचं शिक्षण झाल्यानंतर, आता आपल्यावरच घेऊन सांगतो, यांचं तरी कवर सांगतात. आळंदीचं शिक्षण संपलं, 10 वर्षांनी दोघं एकत्र भेटले आणि लांबून एकमेकाला पाहिलं. महाराज इतके जीवलग मित्र होते, बरेच दिवस झाले गाठ भेट नाही. एकमेकाला पाहिलं, असे पळत सुटले ना. दिवसभर शेतामध्ये डोंगरावरती चरायला गेलेली गाई संध्याकाळी गोठ्याजवळ आल्यानंतर वासराला पाहिल्यानंतर जितके धावत येते ना त्याच्यापेक्षा जास्त धावत दोघं आले. कोण? दोन मित्र. पळत पळत आले, जवळ आले, एकमेकाला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर दोघांच्या डोळ्यात काय आले? अश्रू आले. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. आता त्याच्यातल्या एकाला वाटलं बऱ्याच दिवसांनी भेट झाली म्हणून याच्या डोळ्यात अश्रू आले असतील. दुसऱ्यालाही तसंच वाटलं. का रे म्हटले, काय रडायला लागला? काय नाही म्हटले, तू कमू रडतोय? नाही म्हटले, तू सांग ना तुझं कारण. म्हटले, लग्न झालंय का? म्हटले, आता झालं. म्हटले, 3-4 महिने झाले. म्हटलं, तुझं? म्हटलं, माझ्याला 1.5 वर्ष झालं. अरे पण म्हटले, मग रडायचं आणि लग्नाचा काय संबंध आहे? काय नाही म्हटलं, रे तुला पाहिल्यानंतर दिवस आठवले. म्हणे, काय काय आपलं पहिलं जीवन होतं. आळंदीला राहत होतो, मधुकरी खात होतो, इंद्रायणीचं स्नान, माऊलीचं दर्शन, प्रदक्षिणा, काय सुखात जीवन होतं. मग आता काय बिघडलं? काय नाही म्हटलं, महाराज लग्न झालं, बरगाड्या उघड्या पडल्या. आता महाराज तुमचं लग्न झालंय का?
तुमचं तिघं राहिले ना. या मारुतीरायाच्या दरबारात सांगतो, प्रामाणिकपणे नारदाच्या गादी येऊन सांगतो, करू नका. आमच्या इथं शृंग ऋषी गड आहे, निवांत तिथं राहा, सगळी व्यवस्था करू, पण लग्न करू नका. माझं लग्न झालं त्यावेळेस 65 किलो होतं, आता 55-52 किलो झालंय. सोपं नाही महाराज. अरे या संसारामध्ये सुख 1 मिनिट भर नाही. किती इथं सगळे पुरुष मंडळी आणि सगळ्या महिला मंडळी माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. एका जणानं उठावं, इथं बसलेल्या सगळ्याला माझं ओपन चॅलेंज आहे, याच्यातल्या एकाने उठावं आणि सांगावं, महाराज माझं आज वय 65 आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एक दिवस असा गेला की ज्या दिवशी मला अजिबात दुःख झालं नाही. उठा, सांगा आजच्या कीर्तनाचं पाकिट तुम्हाला. बोला ना, बोला ना. एक जण, महिला उठा, पुरुष उठा, कोणी उठा आणि सांगा माझ्या जीवनातला आमका आमका दिवस पूर्ण सुखाचा गेला. अरे नाही, दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार. इथं सुखाचा विचार सुद्धा येत नाही. सुख मिळायचं खूप लांब आहे. 2 मित्र भेटले, सांगायला लागले, अवघड झालं गड्या, लग्न करून पश्चाताप आला. म्हटले काय झालं? काही नाही म्हटले, रोज उठून कटकट 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 रोज ऐकावं लागतंय, रोज त्रास आहे, रोज बोलणे खावे लागतात, रोज सगळं वैताग आला. लग्न केलं नसतं तर बरं झालं असं. आमच्या महाराज मंडळीचं लय कठीण आहे महाराज, लय अवघड आहे. आम्हाला असं मोजून मापून राहावं लागतं, नाही तर लोक आमच्यावर डाव धरूनच असतात, कधी सापडतोय कधी सापडतोय. तुमचं सोपं आहे. तुम्हाला जर बायकोचा काही राग आला, काही पटलं नाही तर तुम्ही बायको एका दिवसात सोडू शकता. आम्हाला नाही सोडता येत. इच्छा असेल तरी सोडता येत नाही. त्याचं कारण आहे, लोक लगे म्हणतात का म्हणून सोडली गड्या, काहीतरी घोटाळा आहे काय, म्हणजे लोक नको ते डोकं लावतात. त्याच्यामुळं इच्छा असेल तरी सुद्धा सोडता येत नाही. कसं तरी बळच कडीला न्यावं लागतंय. आता कडीला न्यायला काय ते काय पाबरीचं हे का काय म्हणतात त्याला, मुडाने का हो, 2 मिनिटात कडीला गेलं नाही ना. अरे आयुष्य संपणार आहे, पण कसं तरी कडीला न्यावं लागतंय महाराज. संसारामध्ये सुखाचा विचार नाही, म्हणून जीवानं जीवाच्या संगतीत जाऊ नाही. दुसरं, जीवानं जडाच्या संगतीमध्ये जाऊ नाही. जडाला मुळात काही सुख दुःख हा विषय नाही, म्हणून जीवानं जडाच्याही संगतीमध्ये जाऊ नये. आणि तिसरा मुद्दा, जीवानं जनाच्या संगतीमध्ये जाऊ नये. त्याचं कारण, जन तुम्हाला सुख देण्यासाठी उपलब्ध नाही. जन नाम लोक तुम्हाला सुख देणार नाही, दुःख दिल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. जीवानं जनाच्या संगतीमध्ये जाऊ नये. त्याचं कारण महाराजांनी सांगितलं, हे जे जन आहे ना, ज्याला आपण लोक असं म्हणतो, ही लोक, ही माणसं तुम्हाला 1 मिनिट सुद्धा सुखाने जगू देणार नाही. किती चांगलं वागा, किती चांगला परमार्थ करा, किती शुद्ध चारित्र्य तुमचं ठेवा, तरी सुद्धा लोक तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. तरी लोक तुम्हाला सारखं टोचीत राहणार. कसं काय करणार? एखाद्या माणसाला सवय लागलेली असते, बैल किती चालला तरी तो मागून काय करतो, फक्त टोचत राहतो. तशी लोकांना सवय लागलेली आहे. किती चांगला माणूस असू द्या, किती पारमार्थिक असू द्या, किती उच्च विचाराचा असू द्या, पण त्याला ते सुखानं जगू देत नाही. त्याला सारखा काही ना काही त्रास, काही ना काही त्रास, काही ना काही त्रास. आणि सांगू, पारमार्थामध्ये जितका त्रास आहे ना समाजाचा, बरं समाजाचा, तितका कुठंच नाही. मला एक मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे. माऊली ज्ञानोबरांचं जीवन तुम्हाला कसं वाटतं बरं? चांगलं होतं की वाईट होतं? म्हणजे त्यांचं आचरण, त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांचं राहणं चांगलं होतं की वाईट होतं? चांगलं होतं ना. समाजाने त्रास किती दिला याचा विचार केलाय तुम्ही? ज्ञानोबरायांसारख्याला जर समाज इतका त्रास देऊ शकतो तर तुमचं आमचं काय घेऊन बसले? तुकोबरायांचं जीवन किती अलौकिक होतं बरं. तुकोबरायांचं अजिबात डाग नाही त्यांच्या जीवनामध्ये. ज्ञानोबराय घ्या, तुकोबराय घ्या, नामदेव महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, यांच्या जीवनामध्ये डाग नाही आहे, पण तरी सुद्धा समाजाने त्यांना सुखानं जगू दिलं नाही. नाही, तुकोबरायांना काठीनं मारावं.
आता मज भीक कोण घाली. महाराज म्हणतात अरे आम्ही इतक्या उच्च कोटीचा परमार्थ केला तरी सुद्धा आम्हाला समाजानं त्रास दिला. सांगा ना का तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती भजन करायला जात होते, का तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावरती भजन करायला जात होते. तुकाराम महाराजाला माहिती होतं जनाच्या नाम लोकाच्या नादी जर लागलं तर आपला परमार्थ सफल होणार नाही. म्हणून जीवानं कधी जनाच्या नादी लागू नये, जीवानं जनाची नाम लोकाची संगती कधी करू नये. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं, ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा, ज्याला काहीतरी मोठं नाव करायचंय त्यानं थोडंसं गावापासून कसं राहावं, बाजूला राहावं. गावात राहून किंमत वाढत नाही, गावात राहून किंमत काय होते, कमी होते. म्हणून शहाण्या माणसांनी मोठं जर व्हायचं असेल तर गाव सोडून यायचं. मी येडा आहे का 80 किलोमीटर लांब यायला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण असं आहे गावात तुम्ही किती चांगलं वागा, लोकांनी तुमचं बालपण पाहिलेलं असतं. लोक म्हणतात त्याला आता आम्ही उघडं नागडं पाहिलं होतं, किती चांगलं कीर्तन करू द्या, आता आमच्या पुढं पळत होता म्हटले. असा गावातल्या लोकांना किंमत नसते. म्हणून ज्याला मोठं व्हायचं त्यांनी गाव सोडायचं, जनाच्या नाम लोकाच्या नादी लागायचं नाही, त्यांची संगती करायची नाही. महाराज म्हटले जीवानं जीवाची संगती करू नये, जीवानं जडाची संगती करू नये आणि जीवानं जनाची संगती करू नये. मग महाराज जीवानं जर आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, आत्म उद्धार करून घ्यायचा असेल, साक्षात्कार भगवंताचा करून घ्यायचा असेल, मग या जीवानं संगती कोणाची करावी. महाराज म्हटले जर जीवाला आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, उद्धार करून घ्यायचा असेल तर एक तर या जीवानं देवाची संगती करावी, अन्यथा देवमान्य संताची संगती करावी. विठ्ठल विठ्ठल मग महाराज जीवानं देवाची संगती करावी अथवा देवमान्य संताची संगती करावी असा जर तुमचा मुद्दा असेल तर आम्हाला सुद्धा 2-3 प्रमाण पाठ आहेत. तुम्ही सांगताय ना देवाची संगती करावी, तुम्ही सांगताय ना भगवंताची संगती करावी, पण महाराज आम्हाला सुद्धा काही प्रमाण पाठ आहेत. कोणते प्रमाण? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, येणे साधती साधन तुटते भावाचे बंधन, किंवा संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही. काय अरे देवाच्या संगतीमध्ये कसं जायचं? देवाची संगती जर करायची असेल, देवाची शरणागती करायची असेल तर अगोदर जावं कोणाकडे लागतं? संताकडे. मग महाराज म्हटले इतकं जर कळतंय ना मग देवाच्या नादीच कशाला लागता, मग कोणाच्या? म्हटले संताच्या नादी लागा. काय संगती करायची ना मग देवापर्यंत जायचंय, तसं जाता येत नाही, अगोदर कोणाकडे जावं लागतं? संताकडं. मग देव म्हटले देव डोक्यातून काढून, संत म्हणले देव डोक्यातून काढून टाका. एक काम करा, काय अगोदर कोणाच्या संगतीमध्ये जा? संताच्या संगतीमध्ये जा. मग संताच्या संगतीमध्ये जा असं म्हटल्यानंतर एका साधकानं श्री संत सेना महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अर्धा तास झाला आम्ही तुमची प्रस्तावना ऐकतोय. किती तास झाला? 8:45 वाजले. आम्ही तुमची प्रस्तावना ऐकतोय. तुम्ही सांगितलं आत्ता जीवानं जनाच्या संगतीमध्ये जाऊ नये, जीवानं जडाच्या संगतीमध्ये जाऊ नये आणि जीवानं जीवाच्या संगतीमध्ये जाऊ नये. तुम्ही सांगितलं एक तर देवाच्या संगतीत जा, अन्यथा संताच्या संगतीत जा. देवाच्या संगतीत जायचं असेल तर अगोदर संताच्या संगतीमध्ये जावं लागतं. मग महाराज आमचा एक तुम्हाला छोटासा प्रश्न असा आहे की का हो महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाच्या संगतीत गेलात? महाराज म्हटले आम्ही आमच्या जीवनामध्ये संत संगती केली. कोणाची संगती केली? देवाची नाही केली, जनाची नाही केली, जडाची नाही केली, जीवाची नाही केली. मग कोणाची संगती केली? आम्ही आमच्या जीवनामध्ये संत संगती केली. आणि मग महाराज एका हुशार व्यक्तीनं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही जर संत संगती केली असेल तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, या जगामध्ये माणसं काहीतरी लाभाशिवाय काही करत नाही. आणि मग जर तुम्ही संत संगती केली तर त्या संत संगतीतून तुम्हाला काही लाभ झाला का हो? सेना महाराज म्हणतात अरे मला संत संगतीतून फक्त लाभच नाही झाला, मग देवाच्या संगतीमध्ये तुम्हाला तो लाभ मिळाला नाही, किंवा देवाची संगती करायची असेल, देवाची शरणागती करायची असेल, देवाला भेटायचं असेल तर अगोदर संगतीत कोणाच्या जावं लागतं हो? संताच्या. मग मला प्रश्न असा निर्माण झाला, म्हटले देवाच्या भेटीसाठी जर अगोदर संतांना शरणागत व्हावं लागत असेल